तर नमस्कार मित्रांनो. आज जरा नवीन कांड करायचा विचार करतोय. पहिल्यांदा ओळख सांगतो. माझं नाव श्रीधर धायगुडे, राहणार वडाचा माळा, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा, महाराष्ट्र, इंडिया. बट अनावधानानं मस्तीच समजायची तसं म्हणायला गेलं तर काहीतरी स्वतःचं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी लय गांधीगिरीचा आवा आणून लंडनमध्ये आलोय सेकंड मास्टर्स करायला. काय असं व्हिडिओ करायचा प्लॅन नव्हता, पण म्हणलं चला एखादी करून टाकू यूट्यूबला. टाकायचा उद्देश नव्हता. विषय काय झाला, मला मित्राचा फोन आला आणि आमचा असं जोक चाललेला. म्हणला की काहीतरी असं आमचं लई जोक झालं, तासभर बोलणं झालं. आणि म्हणलं ते म्हणलं तू यूट्यूबला व्हिडिओ टाकत जा, काहीतरी हसतील. कारण लय पळापळ, नुसती पळापळ चालली आयुष्यात. म्हणजे काही सुचानाच काय करायचं. रील्स बघूनच जिंदगी चालली असं तर मला वाटायला लागले. पण काय प्रॉब्लेम नाही, तसं काय विषय हार्ड नाही. तर मुद्द्याचा विषय म्हणजे मी इथं माझं मास्टर्स परफॉर्म करतोय लंडनमध्ये. आणि कोर्स आहे मेडिकल जेनेटिक्स अँड जेनॉमिक्स. नाव ऐकूनच तुम्हाला वका येईल, पण असं काय नाही. खूप महत्त्वाचा सब्जेक्ट आहे. अँड द्यायला चेष्टा करत नाही. तुम्ही म्हणा चाल काय आलाय मोठा शहाणपणा गाजावतो, पण तसं काय नाही. मेहनत बी बेकार केली आत्तापर्यंत. तसं म्हणायला गेलं तर दहुरडा आहे मी, वय चांगलं झाले, पण तरी पण अजून शिकतोय. पण काय करावं लागतंय काय गोष्टीसाठी. आणि झालं आता पहिली टर्म तर संपत आली आणि काय चाललंय हेच ती सगळं. आणि आता तुम्हाला वाटत असेल मी काय बडबडतोय, पण वाटलं काय गोष्टी हे कराव्यासाठी हे रेकॉर्डिंग करतोय. आणि अजून काय म्हणायला गेलं तर, तसं म्हणायला गेलं तर आपण डायरेक्ट शेतकऱ्याचा पोरगा आहे. तसं काय नाही तर लय तसं कुटानं आयुष्याला झाल्यात, लय वाट लागून गेली पार. पण नशिबाने एक गोष्ट चांगली म्हणायला लागेल का आज लंडनमध्ये एक चांगल्या ऑक्सफर्ड ब्रुक्स युनिव्हर्सिटीमध्ये एखाद्या चांगल्या हिस्टॉरिक प्लेसमध्ये मी माझं शिक्षण घेतोय. आणि तसं म्हणायला गेलं ह्याच्या मागं एकच होतं की आपली एक ड्रीम कंपनी, त्यामध्ये काम करायचं. त्यासाठी धडपड चालू आहे. पण विषय इथं व्हायला लागलाय की लय घरापासून जे लांब आलोय ना, त्याने लय जॅम होतंय काम. आणि म्हणतात ना ते आपल्याला जे आपण जे महाराष्ट्रात जे आपली इंडिया किंवा स्पेशली मला महाराष्ट्राबद्दल जर बोलायचं म्हणलं, कारण आपण जरा कशी लगाव लावणारी माणसं आहे, माणसानं माणूस जपणारी माणसं ही इथं सगळा धिंगाणा. इथं माणूस बघायला नाही. 3 महिने पेक्षा जास्त दिवस होऊन गेले. मला कावळ्याचा आवाज लांब, मला कावळा बघायला भेटला नाही. आणि दुसरी म्हणायला गेलं तर पोरं म्हणतात इकडं बाहेर आले, हाय सगळं व्यवस्थित सगळं आहे, पण अजून पण गोष्टी कळते. तुम्ही किती पाण्यात आहे, तुम्हाला किती गोष्टी कळायच्यात, किती करायच्या ह्या बी गोष्टी कळतात. तसं हो गेला तर सगळ्या गोष्टी बऱ्यापैकी चांगल्या शिकायला भेटतात. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथं आपल्याला आपण जेव्हा आपल्या 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 खोऱ्याड्यात असतो तेव्हा कळतं की किती जरी काव काव केलं तरी कोण आपल्याला डिवचणार नाही. पण इथं तुमचं ग्लोबली कॉम्पिटिशन आहे. खतरनाक पोर आहे, चिटकून पण देत नाहीत. एवढी व्हास्ट लेवलची पोरं काम करतात. पण काय नाही, चाललंय व्यवस्थित सगळं. टाइम झोन बेकार, 5.5 तास इंडियाच्या मागे. काय जस्ट काय नाही, गोष्टी सगळ्या तुमच्या शेअर करायचा प्लॅन करतोय. बाकी आहे सगळी व्यवस्थित करतोय. पण मुद्दा बी तसं म्हणायचं भरपूर आहेत, पण काय बोलायचं काय सुद्धा पहिलाच व्हिडिओ माझा. पण एवढंच सांगेल की हे जे तुमच्या डोक्यात 1.5 किलो आहे, डोक्याची 1.5 किलो आहे, 1.5 किलो म्हणजे तुमचा मेंदू. मला बी नाही माहीत 1.5 किलोच नक्की वजन असतं, पण ते आय थिंक 1.5 किलोपर्यंत असेल.
आय थिंक त्याला तुम्ही चांगलं जपा, तरच तुमचं कुठंतरी गाडी ट्रॅकवर चालेल. नाहीतर तुम्ही मग म्हणसाल ही येते त्याने नाही होणार. तुमचा जर मेंदू चांगल्या प्रकारे तुम्हाला जर चालना देत असेल आणि तुम्ही त्या प्रकारे वागत असाल तरच जिंदगीमध्ये ही नाहीतर विषय लय हार्ड आहे. इथं मी 1 पाऊंड खारा सुद्धा मला कळतं. मला इंडियातलं 120च रुपये दिसतात. पण सांगण्याचं तात्पर्य एवढंच की तुम्ही कुठं बी असा, कुठं बी काय करा, काही पण करा, पण कुठेतरी काहीतरी एक 4 आणे का होईना काहीतरी स्वतःचं अस्तित्व असू द्या. बाकी बाकी जास्त काही मोठं रान हाणत नाही. कारण काही गोष्टी कराव्या लागतात. त्याशिवाय तुम्हाला नाही काही गोष्टी होत. आय थिंक मी लईच मोठा निबंध लिहिला इथं. होप सो त्यातून तुम्हाला काहीतरी भेटेल. आणि तसं म्हणायला गेलं तर रील्स बिस्टाल व्हायची आपल्याला हाऊस तर अजिबात नाही. कारण रील्स बघूनच एवढा कंटाळा आला इथं. रोज तीच, ह्याचं फोड, त्याचं फोड, ह्या गाड्या, त्या गाड्या, ह्याचा गुलाल, त्याचं रीलस्टाईल, त्याचं सगळं. ते कंटेंट राहतो लांब बाजूला आणि काहीतरी फकाळत्यात ह्याचं त्याला आणि काहीतरी. आणि लोकांचं असं झालंय की एखादा फेम भेटला की त्याच्या आईला पार त्याचं फेमचं वाटोळं करून टाकतात. त्यात सातत्य ठेवत नाहीत, काय नाही आणि लय लय मोठंही करायला जातात. बट ॲट द एंड ना कुठंतरी माणसाने सोज्वळ असावं त्याच्या आयुष्यात, बस. बाकी काय नाही. आणि इथं आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथं आपल्याकडं कसं म्हणजे स्पेशली माझ्या गावात तरी काय खेडमध्ये मस्ती आली, सुट्टी-बिट्टी असली की चला ह्या ढाब्यावर, त्या ढाब्यावर चला. इथं उठलं-सुटलं की ती कॉफी शॉप आणि इथं तसलं नाहीच. तर 3-4 म्हणत आलं माझा आणि मटणाचा दुर्धुक संबंध आहे ना. काय आणायला जायचं म्हणलं की फ्रोझन. आपल्याला आहे खसकवायची सवय. जाऊन खसकून कोंबडी आण, मटण आण, हाण, तावात हाण. इथं नाही. पण ॲट द मॉरल ऑफ द स्टोरी सांगायचं म्हणायचं एवढंच की ऑलमोस्ट मी सप्टेंबरमध्ये इथं आलोय. एकट्याला सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. सगळं मॅनेज करावं लागतंय. सगळं एक्सपेन्सेस असतील, बाकी तुम्हाला सगळं गोष्टी नवीन आहेत. कारण इथं नवीन-नवीन तऱ्हेच्या सगळ्या फॅसिलिटी तुम्हाला बघायला भेटतात. नवीन एटिकेट्स. एटिकेट शब्दाची मला चांगली व्हॅल्यू इथं आल्यावर कळली. थोडक्यात तुमचं आचरण, वागणं, बोलणं. सगळी वेगवेगळ्या देशातली पोरं, त्यांचं त्यांची आयक्यू लेव्हल, त्यांनी जे काय पहिल्यांदा त्यांच्यात परफॉर्म केलेल्या गोष्टी, लय एकदम फास्ट लेव्हलच्या. आणि आपल्याकडं आपल्या मास्तरच्या स्टाफ रूममध्ये आपण कधी बी घुसू शकत होतो. इथं घुसू शकत नाही. तुम्हाला इथं अपॉइंटमेंट घेऊनच त्या प्रोफेसरकडे जावं लागतंय. म्हणजे एकंदरीत म्हणायला गेलं तर ना इथं आल्यापासून ना मी बाकीचं तर राहू द्या अकॅडमिक, पण ह्या नॉर्मल गोष्टी भरपूर शिकलो. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे म्हणतात ना, जे घर सोडून आल्यावर जे कळतं तुम्हाला की ही ती कसं असतं, तिथं आल्यावर कळतं. मस्त मस्ती अंगात रोज बुलेटवर खाली टाकून फिरत होतो, बोंबलत ह्याव ट्याव. पण आय थिंक नाही. तिथंच आपल्याकडे तुम्ही जेव्हा तुमच्या गावाची बाउंड्री सोडता किंवा गावाची वेश ओलांडताना तेव्हा तुम्हाला कळतं की तुम्ही किती हे आणि किती. तर मग म्हणजे बाजीराव की गाजावता. मी ह्याचा, मी त्याचा. काय कोण 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 विचारत नाही. कोणी विचारत नाही. इथं घराघरची डिफेंडर गाडी, घराघरीच. बाकीचं काय घेऊन बसलाय तू? नाही, सांगण्याचा मुद्दा एवढाच की वाटलं व्हिडिओ काढावी, एक काहीतरी गोष्टी, काहीतरी भेटेल कोणाला तरी. आणि ट्राय करेल कधी वेळ भेटला तर, कारण ऑलरेडीच पसारा मैदाळ कामाचा, काही सुचत नाही. पण आज मस्ती आली म्हणून जरा वाईज बनवली व्हिडिओ. सो होप सो थोडंसं तुम्हाला जरा वाईज काहीतरी वेगळं ऐकायला भेटलं असेल, काहीतरी मनोरंजन झालं असेल. पण ह्यातून काहीतरी नक्कीच कुठंतरी काय भेटलं असेल तर तुम्हाला त्याचा लाभ हो. काय वेगळा वगैरे काय कंटेंट किंवा एखादा मेसेज किंवा काय हॉलण्या करून लँग्वेज यूज करायचा प्रयत्न नाही केला. पण जे आहे ते नॅचरलिस्टिक मी असाच आहे. खेडातला आहे. पण राईट नाव सिच्युएटेड इन द ऑक्सफर्ड pursuing my master's degree in biomedical field because I have to dream to work for biggest organization which is situated itself in the Pune because 3 times I had rejected from that company and but my dream is to work for that company for in with good team with good project. Let's see. काय नाही, घरादाराला लय मिस करतो. पोरं बेंचत कवा बी फोन करतात आणि काय पण विचारतात. ठीक आहे, कोणतरी विचारतंय. बाकी काय नाही, चाललंय सगळं व्यवस्थित. उठायचं, देवाला नमस्कार करायचा, सूर्य दिसला तर पहिल्याला सूर्याला सेल्यूट ठोकायचा,
आपलं मग आपल्या कामाला सुरुवात, ह्या गोष्टी विसरायच्या नाहीत. ठीक आहे, चलो बाय, टेक केअर, निवांत राहा, खुश राहा. बाकी डोक्याला काही ताण घेऊ नका. 1.5 किलो चांगलं तर तुमचं वजन जेवढं अंगाचं आहे तेवढं चांगलं. ओके, बाय.